नमस्कार प्रेक्षकांनो, तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता ईश्वरी म्हणत असते की गुरुजी, सुवर्ण पादुका कुठे आहेत? त्या मला आता सापडलेल्या आहेत. तेव्हा अंजली म्हणते, ईश्वरी अगं कुठे आहे सुवर्ण पादुका? आम्हाला सुद्धा दाखव ना, सांग कुठे आहेत? तेव्हा ईश्वरी म्हणते की सांगते. आणि ईश्वरी जाऊन आता चौरंगाच्या जवळ उभी राहते. तेव्हा प्रेक्षकांनो, राकेश खूपच जास्त घाबरलेला असतो, कारण हे कारस्थान राकेशचंच असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी जाते आणि आता त्या ठिकाणी चौरंगाच्या खाली जिथे पादुका ठेवलेल्या असतात तिथे जाऊन उभी राहते. आणि तेव्हा इथे गुरुजी म्हणालेले असतात की जी गोष्ट तू ठेवलेली आहेस तिथेच ती आहे, फक्त तिची जागा थोडीशी बदलली गेली आहे. आणि त्यांनी ज्या भाषेत तिला असं सांगितलेलं असतं ते आता ईश्वरीला समजलेलं असतं. गुरुजींचे ते शब्द तिच्या कानामध्ये वाजत असतात. जे आहे तुझ्या ठाई त्याची जागा फक्त बदलली, असं म्हणाल्या म्हणाल्या चौरंग तिला आठवतो. आणि मग काय प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी जाते आणि चौरंगाच्या जिथे लाल कपडा ठेवलेला असतो तो लाल कपडा आता वरती करते आणि त्याच्या आतमध्ये इथे आता ज्या काही सुवर्ण पादुका लपवून ठेवण्यात आलेल्या असतात ईश्वरी त्या बाहेर काढते. तेव्हा प्रेक्षकांनो, राकेशला खूप मोठा धक्का बसतो आणि तिथे जमलेल्या सर्व लोकांनाच. कारण का, तर संपूर्ण घर इथे पिंजून काढलेलं असतं कुठे सुवर्ण पादुका ठेवल्यात ते शोधण्यासाठी. पण इथे आता ईश्वरीने अगदी योग्य वेळेवरती आणि योग्य ठिकाणावरून तिने सुवर्ण पादुका बाहेर काढलेल्या असतात. राकेशचा पचका झालेला असतो. इतके प्रयत्न करून त्याने ज्या सुवर्ण पादुका चोरलेल्या असतात ईश्वरीने आता 2 मिनिटांमध्येच त्याचा छडा लावून त्या शोधून काढलेल्या असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, राकेशचा चेहरा अगदी बघण्यासारखा झालेला असतो. जी गोष्ट लपवून ठेवण्यासाठी त्याने इतके आतोनात प्रयत्न केले, शेवटीला प्रेक्षकांनो त्या सुवर्ण पादुका मात्र सापडलेल्या असतात. आणि तेव्हा इथे आता सुवर्ण पादुका मिळाल्यानंतर इथे आता सगळ्यांचे एक्सप्रेशन बघा. सगळेजण आश्चर्याने बघत असतात की अरे बापरे, म्हणजे सुवर्ण पादुका इथेच होत्या. तेव्हा ईश्वरीला खूप आनंद होतो. ईश्वरीवरती खोटे नाटे आरोप होतात. वडिलांच्या ट्रीटमेंटसाठी पैसे हवेत म्हणून तिनेच हे दागिने चोरले, वल्लरीचं म्हणणं असतं. पण ईश्वरीने सिद्ध केलेलं असतं की तिने काहीही केलेलं नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळेजण म्हणतात अरे वा, सुवर्ण पादुका तर सापडल्या. तेव्हा सगळेजण आता आशीर्वाद घेतात, पाया पडतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव म्हणत असतो, पण मी सिंदूर, तुला कसं काय माहिती सुवर्ण पादुका इथे होत्या त्या? तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर, मगाशी तुम्ही बघितलं, आपण सगळीकडे सुवर्ण पादुका शोधल्या, अगदी संपूर्ण घर पिंजून काढलं, पण आपल्याला सापडल्या का? नाही. मग गुरुजी इथे आले आणि ते काय म्हणाले की जे आपण जिथे ठेवले ते तिथेच आहे, फक्त त्याची जागा बदलली आहे. तेव्हा मी मग शोधाशोध सुरू केली आणि तेव्हा मला कळलं चौरंगाच्या खाली नक्कीच आपल्याला पादुका सापडतील. तेव्हा मी तसा विचार केला आणि या ठिकाणी आले आणि पादुका बाहेर काढल्या. मामा म्हणतात, ईश्वरी, पण खरंच किती चांगला विचार केलास तू. अगदी उत्तम विचार केलायस. तुझ्यामुळेच आता सुवर्ण पादुका सापडल्या. तेव्हा इथे आकाश म्हणतो, हो ना ईश्वरी, वेल डन. खूपच छान पद्धतीने तू इथे सुवर्ण पादुका शोधून काढल्यास. तेव्हा प्रेक्षकांनो, अंजली म्हणत असते, ईश्वरी, तू पुन्हा एकदा सिद्ध केलंस की तुला दिलेली आजीने जबाबदारी तू योग्य रीतीने पार पाडलेली आहेस. सून म्हणून तू तुझं कर्तव्य व्यवस्थित पार पाडलंस, असं अंजलीसुद्धा म्हणत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी म्हणत असते, गुरुजी, हे सगळं तुमच्यामुळे झाले. तुम्ही जो माझ्यावरती विश्वास दाखवलात आणि मला आशीर्वाद दिलात त्याच्यामुळेच हे सगळं सिद्ध झालेलं आहे. थँक्यू सो मच. तुम्ही माझी मदत केली त्यासाठी. तेव्हा गुरुजी म्हणत असतात, हे बघ मुली, अगं मी काहीच केलेलं नाही आहे. तुला इथे दत्तगुरूंनी स्वतःहून आशीर्वाद दिलेला आहे. त्यांची इच्छा होती की सुवर्ण पादुका तू स्वतः शोधून काढायच्या म्हणून, आणि तू स्वतः सुवर्ण पादुका शोधून काढल्यास
त्यांनी दत्तगुरूंनी तुला साक्षात आशीर्वाद दिला आणि त्यांची इच्छा तुझ्याकडून पूर्ण करून घेतली आणि ती तू योग्य रीतीने पूर्णसुद्धा केलीस. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गुरुजी म्हणतात की बरं चला, आता वेळ वाया घालवायला नको, आपल्याला इथे सुवर्ण पादुकांचा अभिषेक केला पाहिजे ना. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव ईश्वरी दोघे जण आता पूजेसाठी बसलेले असतात आणि गुरुजी त्यांच्याकडून इथे आता पूजा वगैरे करून घेतात, अभिषेक वगैरे होतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता अभिषेक झाल्यानंतर अर्णव ईश्वरी पाया पडतात, मामा मामीसुद्धा गुरुजींच्या पाया पडतात. त्याचबरोबर इथे अंजली आणि राकेशसुद्धा पाया पडतात. पूजा एकदम व्यवस्थितरित्या सुरू असते. इथे आता सुवर्ण पादुका ईश्वरीने शोधून काढलेल्या असतात म्हणून राकेशचा चेहरा उदास झालेला असतो. तेव्हा अंजली म्हणते, काय हो, काय झालं? तेव्हा राकेश म्हणतो, नाही काही नाही, आणि हसायचं नाटक करतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे भैरवी आता येते आणि ती सुद्धा गुरुजींचा आशीर्वाद घेते. तेव्हा गुरुजी म्हणत असतात की काय झालं भैरवी ताई, तुमच्या मनामध्ये काही शंका आहे का? असेल तर बोलावं. तेव्हा इथे भैरवी म्हणते, नाही गुरुजी, शंका असं नाही, फक्त तुम्हाला विचारायचं आहे की आत्ता मगाशी सुवर्ण पादुका ज्या काही हरवल्यात असं आपल्याला वाटलं, त्या सुवर्ण पादुका चौरंगाच्या खालीच होत्या, पण त्यामुळे काही घरावरती संकट वगैरे तर येणार नाही ना? काही अघटित तर घडणार नाही ना? तेव्हा इथे गुरुजी म्हणतात की भैरवी ताई, निश्चिंत राहा. अहो, तुम्हाला घाबरायची काहीच गरज नाही आहे. असं काहीही होणार नाही, कारण ती साक्षात श्री दत्तगुरूंची कृपा होती. त्यांनी इथे तुमच्या सूनबाईची परीक्षा घेतली आणि त्या त्या परीक्षेमध्ये अगदी उत्तीर्ण झाल्या आहेत. तेव्हा तुम्ही अजिबात मनामध्ये शंका घेऊ नका. घरावरती संकट येऊ शकणारच नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भैरवी मागे वळून ईश्वरीकडे बघते. गुरुजी म्हणतात की बोला भैरवीताई, बोला. अजून काय तुमच्या मनामध्ये सळ आहे ती मला सांगा. मी तुमच्या शंकेचं निरसन करेन. तेव्हा प्रेक्षकांनो, भैरवी म्हणते, नाही काही नाही गुरुजी, आता कसलीही शंका नाही आहे. ज्याबद्दल शंका होती ती तुमच्याकडून जाणून घेतली ना, तुम्हाला स्पष्टपणे विचारलं ना, मग आता कुठलीही शंका नाही. तेव्हा गुरुजी म्हणतात, नाही, तुमच्या मनामध्ये नक्कीच काहीतरी शंका आहे तुमच्या ह्या नासुनेबद्दल, बरोबर ना? पण हे बघा भैरवीताई, तुमचा जर माझ्या बोलण्यावरती विश्वास असेल तर मी एक गोष्ट तुम्हाला सांगेन. तुमच्या घरची नाचून, तुमची नाचून ही साक्षात लक्ष्मीचं रूप आहे. या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी तिच्यामुळेच येणार आहे. घरची लक्ष्मी आहे ती. तुम्ही जर विचार केलात सगळं काही नीट होऊ शकतं. तिचा तुम्ही नासून म्हणून प्रेमाने स्वीकार करा. ती या घरामध्ये लक्ष्मीच्या पावलांनी आलेली आहे आणि त्यामुळे तिचं नशीब या घराला एकत्र जोडून ठेवेल. प्रत्येक माणसाला ती जपेल. तुम्हाला जर माहिती नसेल तर एक गोष्ट सांगतो, तुमच्या घरामध्ये साक्षात देवाचा आशीर्वाद म्हणूनच ईश्वरी आले असं मला वाटतं. तेव्हा प्रेक्षकांनो, सगळेजण आता ब्रेकफास्ट करायला बसलेले असतात. आजीला तर आनंद झालेला असतो. गुरुजींच्या तोंडून इथे ईश्वरीची खूप स्तुती झालेली असते. एक चांगली गृहिणी आहे, सून आहे, बायको आहे, त्याचबरोबर नाती जपण्यामध्ये अगदी उत्तीर्ण आहे, सगळं गुरुजींनी सांगितलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, सगळे जेवत असतात, आजी मात्र टेन्शनमध्ये असते. तेव्हा इथे ईश्वरी अर्णवला खुणावते आणि आजीला विचारायला सांगते. अर्णव म्हणतो, आजी काय झालं? आता सगळं तुझ्या मनासारखं झालं ना, पूजा वगैरे, मग तरीसुद्धा कसला विचार करतेस तू? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मामी म्हणत असते, कसला विचार करते म्हणजे असेल त्यांना टेन्शन, जे काही झालं त्याचं. तेव्हा इथे आजी म्हणत असते, हो ना, म्हणजे त्या सुवर्ण पादुका अचानकपणे गायब झाल्या, त्यामुळे मला थोडं टेन्शन आलं होतं. तेव्हा इथे मामा म्हणतात, जाऊ दे, नाही, आता कशाला एवढा विचार करतेस? झालं गेलं सगळं विसरून जा ना, जाऊ दे, नको एवढा विचार करू. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मामी म्हणते, विचार करू नको म्हणजे? अहो, इतक्या प्रेमाने सुवर्ण पादुका आपल्या घरी आणण्यात आणल्या होत्या आणि मध्येच काय झालं? मध्येच इतका मोठा कलंक लागला. शेवटीला गुरुजींच्या समोर आपल्या घराण्याची नाचक्की झालीच ना. सुवर्ण पादुका अशा कशा गायब झाल्या? मग आईला टेन्शन येणं साहजिकच आहे, नाही का? तेव्हा वल्लरी म्हणते, बळजबरीच्या सूनबाई आहेत ना, त्यांनीच त्या सुवर्ण पादुका गायब केल्या असतील. तेव्हा इथे आजी म्हणते, हे बघ वल्लरी, तू विनाकारण आता ईश्वरीला बोलू नकोस.
गुरुजी काय म्हणाले, जे काही घडलं त्याच्यामध्ये ईश्वरीची काडी मात्र चुकी नाही आहे आणि माझा गुरुजींवरती पूर्ण विश्वास आहे. ते कधीच काही रचून बोलत नाही. जे काही आहे ते स्पष्टपणे आणि समोर बोलतात. ईश्वरीचं कौतुक केलं त्यांनी. त्यांनी सांगितलं मला की ईश्वरीने काही केलेलं नाही आहे. म्हणून तू सुद्धा विनाकारण आरोप करू नकोस तिच्यावरती. तेव्हा इथे वल्लरी म्हणते, बरं बरं ठीक आहे. बरं तिने नाही केली चोरी, मग कुणी केली? तेव्हा आकाश म्हणतो, हो ना, म्हणजे सुवर्ण पादुका अशा गायब कुणी केल्या असतील. तेव्हा अर्णव म्हणतो, जिजूने. तेव्हा सगळेजण त्याच्याकडे बघायला लागतात. तेव्हा आकाश म्हणतो, दादा तू असं का बोलतोयस? तू पटकन जिजूचं नाव का घेतलंस? तेव्हा इथे अर्णव म्हणतो की नाही, जिजूने म्हणजे जिजूंना माहिती असेल ना हे सगळं कुणी केलंय ते. काय वाटतं तुम्हाला जिजू? म्हणजे तुम्ही कसे वकील आहात ना, आजूबाजूला लक्ष असतं. तेव्हा इथे आकाश म्हणतो, दादा पण तू इथे जिजूचं नाव का घेतलंस? अचानक तुझं त्यांच्याकडे का लक्ष गेलं? तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की आकाश, अरे ते क्रिमिनल आहेत ना. तेव्हा सगळेजण म्हणतात, काय क्रिमिनल आहेत? अर्णव म्हणतो, हो, ते क्रिमिनल लॉयर आहेत ना, म्हणून म्हणालो की क्रिमिनल लॉयर, बाकी काही नाही. तेव्हा इथे जिजूंना बरोबर माहिती आहे की सिच्युएशन कशी हँडल करायची असते, बरोबर ना? हे सगळं कोण करू शकतं, म्हणून तुम्हाला विचारलं, बाकी काही नाही. तेव्हा आजी म्हणते, काय वाटतं तुम्हाला जावई बापू, हे सगळं कुणी केलं असेल हो? तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, खरं सांगू का, मला असं वाटतं कुणीतरी घरच्या किंवा बाहेरच्याच भाविकांनी केले. म्हणजे मला असं वाटतं घरच्या तर नाहीच, घरी आपल्या कुणीही असं करणार नाही. मला असं वाटतं की इथे दत्तगुरूंचा आशीर्वाद घेण्यासाठी जे काही भाविक बाहेरून आले होते ना, त्यांनीच कुणीतरी हा डाव साधला असेल. तुम्हाला काय वाटतं? बरोबर बोलतोय ना आजी? तेव्हा आजी म्हणते, बरोबर बोलताय तुम्ही, बरोबर बोलताय, मला तुमचं म्हणणं पटतंय. तेवढ्यातच तिथे आता राकेश बाहेर येतो आणि म्हणतो, ईश्वरी हे सगळं तुझ्यामुळे झाले. तू जर सुवर्ण पादुका शोधून काढल्या नसत्यास ना, तर त्या सापडल्याच नसत्या. तुझ्यामुळे हातातोंडाशी आलेला घास माझ्या निसटून गेलाय. सोडणार नाहीये मी तुला. तेवढ्यातच अर्णव ईश्वरी तिथे येतात आणि त्याच्या भोवती आता राखेने गोल राऊंड तयार करतात. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की हे बघ, बघितलंस तू तुझ्या भोवती काय तयार केलंय? अशीच आम्ही तुझी राख रांगोळी करणार आहोत. कळलं तुला? राख रांगोळी. तेव्हा प्रेक्षकांनो अर्णव म्हणतो, काय म्हणाला होतास तू? की आता हरण्याची सवय लावून घे म्हणावं. हो ना, आता मी तुला म्हणतो, हरण्याची सवय तू लावून घे, कारण त्याची गरज तुला आहे. आणि आता मगाशी म्हणालास की आम्ही तुला चॅलेंज देतो म्हणून, तर आम्ही ते चॅलेंज स्वीकारलं होतं आणि ते चॅलेंज आम्ही आता पूर्णसुद्धा केलं आहे, नाही का? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णव ईश्वरी म्हणत असतात, आमच्या नादाला लागायचं नाही, आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करायचा नाही. आम्हाला माहिती आहे सुवर्ण पादुका तूच गायब केल्यास. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं माहिती असूनसुद्धा आम्हाला इथे अंजलीताईंच्या समोर काही बोलता येत नाही आहे ना, त्याचा राग जरा जास्तच मला येतो आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णव म्हणत असतो, आणि एक गोष्ट लक्षात ठेव, हारण्याची सवय मला नाही तुला आहे. मी काय काय करू शकतो हे तू तुझ्या डोळ्याने बघितलंसच आहेस ना, तरीसुद्धा माझ्या विरोधात जाऊन हे सगळं बोलतोस. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, राकेश, माझ्या बहिणीची मी काळजी घ्यायला समर्थ आहेच, पण यापुढे लक्षात ठेव, तिला किंवा मी सिंदूरला जरा जरी त्रास दिलास ना, तरीसुद्धा तुझं काही खरं नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी म्हणत असते की आणि दूर राहायचं, आम्हाला दोघांना एकमेकांपासून कुणी वेगळं करू शकणार नाही, आमच्यापासून दूर राहायचं, असं आता ईश्वरी म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता ईश्वरी अर्णव म्हणतात की हे बघ, आम्ही एकत्र आहोत, आम्हाला कोणीच वेगळं नाही करू शकणार. तर अर्णव आणि ईश्वरी हे दोघेजण आता बोलत असतात. अर्णव म्हणत असतो की मी सिंदूर, खूपच हुशारीने तू सुवर्ण पादुका शोधून काढल्यास, तुला दिलेली जबाबदारी तू व्यवस्थित पार पाडलीस. तर इथे अर्णव म्हणत असतो की अंजली, मला खरंच खूप वाईट वाटलं ग. तेव्हा अंजली म्हणते, का हो? तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की मगाशी सगळ्यांसमोर अर्णवने कशा पद्धतीने माझं नाव घेतलं, तू बघितलंस ना, मला खरंच खूप ऑकवर्ड वाटलं ग. मला असं वाटलं की तो माझ्यावरती संशय घेतोय की काय, पण अंजली मी असं का करेन ग? तेव्हा अंजलीला वाईट वाटतं. तर प्रेक्षकांनो राकेश म्हणत असतो की अर्णव आणि अंजली, तुमच्या दोघांमध्ये असं भांडण लावतो ना की तुमचं कचाट्याचं भांडण झालं पाहिजे आणि त्याचा फायदा फक्त आणि फक्त मला झाला पाहिजे,
असं इथे प्रेक्षकांनो आता राकेशने मनामध्ये ठरवलेलं असतं आणि त्या आता प्लॅनसाठी त्याने सुरुवातसुद्धा केलेली असते.